आज आम्ही भाजपच्या सुद्धा प्रवक्त्यांना इथे बोलवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मान्यही केलं होतं, पण अचानक अनेक बैठकांचा दिवसभरात सगळा सिलसिला चालू आहे. एका महत्त्वाच्या बैठकीला गोपीनाथ मुंडेजी आले नाहीत आणि त्याच्यानंतर भाजपचे प्रवक्ते या अजूनपर्यंत तरी या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकत नाहीयेत. हे मला मुद्दाम दर्शकांना सांगायला पाहिजे. मृणालिनी, आपण काहीतरी बोलताय? हां, नीलमताई लवकर जाणार आहेत म्हणून मला त्यांना आत्ताच एक प्रश्न विचारायचा आहे. गडकरींनी भाजप नेत्यांना विश्वासात घेऊन ही भेट घेतली का, हा प्रश्न महत्त्वाचाच आहे. पण त्याच वेळेला मनसेमुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत 11 जागा युतीला गमवाव्या लागल्या. अशा वेळेला वैचारिकदृष्ट्या समान असणाऱ्या भिडूला आपल्यात घेऊन बेरजेचं राजकारण करणं आवश्यक आहे असं शिवसेनेला वाटत नाही का? मला असं वाटतं की याबद्दल आता उद्धवजी ठाकरे यांनी भूमिका जी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे 4 भिंतीच्या आत मांडलेली आहे त्याबद्दल मी परत अजून ते हो का नाही, कशासाठी नाही, यात कुठलंही विश्लेषणात मी उत्तरं देऊ शकते, पण मला जाणं योग्य वाटत नाही, कारण आमच्या पक्षाची ती विचाराची चौकट आहे असं मला वाटतं. ते आपण समजून घ्या. ठीक आहे. मला जायचंय उत्तमराव ढिकलेंकडे. मनसेचे नेते आहेत, नाशिकहून आपल्याबरोबर चर्चेमध्ये आलेत. उत्तमराव, आज बाळा नांदगावकरांनी असे संकेत दिलेले आहेत की मनसे सर्व जागा स्वतःच्या जीवावर एकट्याने एकला चलो रे या न्यायाने लढायची तयारी ठेवून आहे. आपण याविषयी काही प्रकाश टाकू शकाल का उत्तमराव? मी जे आता माझं मत मांडतोय, माझं म्हणून मांडतोय, राजसाहेबांचं प्रवक्ता म्हणून बोलत नाही. माझं स्वतःचं मत असं आहे की राजसाहेबांकडे जे मी बघतो आणि गेली इतका झपाट्याने हा पक्ष महाराष्ट्रामध्ये त्यांनी वाढवला, कुणाची मदत न घेता वाढवला, स्वतःच्या बळावर वाढवला. 6 महिन्याचा पक्ष असताना 10-12 नगरसेवक महापालिकेत निवडून आणणं, पहिल्या झटक्यात 13 आमदार निवडून आणणं आणि तेही स्वबळावर, आणि त्याच्यामध्ये नाशिकसारख्या शहरामध्ये तर 3 आमदार निवडून आणणं मनसेचे, त्याच्यानंतर 40 नगरसेवक निवडून आणणं, महापौर मनसेचं करणं, हे सगळं बघितल्यानंतर माझं स्वतःचं मत असं सांगतं की स्वतःच्या बळावर राजसाहेब हा निवडणूक मनसेचे लढवतील. आज काय झालंय, कुठेतरी गैरसमजात हे सर्व निर्माण झालेलं असं माझं मत आहे. इथे गोदा पार्कच्या भूमिपूजनाच्या दिवशी, ज्या दिवशी राजसाहेबांच्या हस्ते ते होतं, सुदैवाने त्या दिवशी गडकरी साहेब सुद्धा नाशकात होते आणि दोघांचे संबंध सलोख्याचे असले, प्रेमाचे असल्यामुळे राजसाहेबांनी त्यांना सांगितलं की असं भूमिपूजन आपण या. त्याप्रमाणे प्रेमाचं हे ठेवून ते आले आणि त्याच्यानंतर आता कालही कुठेतरी हॉटेलमध्ये बसल्यानंतर कुठे ह्या विषयावर चर्चा झाली आणि मग त्याच्यामधनं हा सगळं बाहेर पडतंय. पण मला जर विचाराल तर मी असं म्हणेल की राजसाहेब निश्चितपणे स्वतःच्या बळावर ते लोकसभेमध्ये निवडणुका लढवतील. त्याचं कारण असं आहे की लोकसभेच्या निवडणुका मनसेने लढवल्याच नाही तर परत विधानसभेला ते कार्यकर्ते मनसेच्या तंबूमध्ये आणणं हे अत्यंत अवघड आहे. आणि म्हणून मी स्वतःचं मत तर मी राजसाहेबांवर लादू शकत नाही, पण माझं मत स्वतःचं असं आहे की मनसेला जर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगले रिझल्ट मिळवायचे असतील तर स्वबळावरच निवडणुका लढवल्या पाहिजे, हे माझं स्वतःचं मत आहे. त्याचं कारण असं आहे की मी आता जवळपास 53 वर्ष मला राजकारणात झालेले आहेत आणि 53 वर्ष राजकारणामध्ये झाल्यानंतर माझे एक मित्र होते. ज्यावेळेस मी लोकसभेला उभा राहिलो आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं, त्यावेळेस त्या आमदार ते अपक्ष उभे राहिले, माझ्या मोठ्या भावासारखे होते, परंतु बँकेला मी निवडून आलो, ते पडले. नाशिक कारखाना माझं पॅनल निवडून आलं, त्यांचं पडलं. आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या मोठ्या मित्राने मालुजीराव मोगल त्यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला विधानसभेचा. मी त्यांना म्हटलं, काका तुम्ही आता कारखान्याला पडलात, बँकेला पडलात, तुमचं पॅनल कशा करता उभं राहतात? त्यांनी मला फार चांगलं सांगितलं, म्हणजे ढिकले साहेब, मी जर आता उभं राहिलं नाही तर माझे कार्यकर्ते दुसऱ्या तंबूमध्ये जातील, परत त्यांना माझ्याकडे आणणं अवघड आहे. आणि ती थेरी आज मनसेच्या बाबतीमध्ये, मनसे कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभा लढवणार असं माझं स्वतःचं मत आहे. मी ठीक आहे उत्तमराव, मुद्दा लक्षात आला तुमचा. साबळेंकडे मला यायचंय. अंकुशराव, तुमच्याकडे मी येतो, काही क्षणात येतो. साबळेंकडे आधी मला यायचंय की आता आपण जी गणितं कालही दाखवली, ज्या 13 ठिकाणी आपण आकडेवारी देऊन दाखवलं की ज्या वेळेला मतांची विभाजन होतं त्या वेळेला युतीचा तोटा होतो आणि आघाडीचा फायदा होतो. आपण अंकुशरावांना ते विचारणार आहोत, पण तुमचं काय मत आहे या परिस्थितीमध्ये? जर मनसेनी किती सीट्स लढवतील हा मुद्दा वेगळा, पण मनसेनी जर आपण वेगळं लढायचं ठरवलं
तर आज जे काही शिवसेनेकडनं सांगितलं गेलेलं आहे की मराठी मतांचं विभाजन होणार नाही, तर तसं होईल असं वाटतं तुम्हाला? आत्ता ज्या निवडणुका होत आहेत त्या 5 वर्षानंतर निवडणुका होत आहेत राज्यात, त्या मधल्या काळामध्ये मनसेची वाढ झालेली आहे का मनसेची ताकद कमी झालेली आहे हे सांगणं अवघड आहे. आणि त्यामुळे मनसेचे उमेदवार किती मतं घेतील आणि किती मतं घेतली तर युतीचे उमेदवार पडतील किंवा आघाडीला किती फायदा होईल हे सांगणं अशक्य आहे. गेल्या वेळेचा जो काही आकडेवारी आहे ती तशीच्या तशी यावेळेला लावणं हे काही योग्य होणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरं म्हणजे आत्ता उत्तमराव म्हणाले त्याप्रमाणे एक महत्त्वाची गोष्ट आहे की यापूर्वी अनेकदा असं झालं की बहुरंगी तिरंगी चौरंगी लढती झालेल्या आहेत आणि जे काँग्रेस समोरचे जे उमेदवार आहेत किंवा तिकडच्या त्या ठिकाणच्या सत्ताधारी पक्षाच्या विरुद्धचे जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये मतांची फाटाफूट झालेली आहे. परंतु मला असं वाटतं की मी जर एक मतदार आहे तर मला चॉईस आहे की नाही कोणाला द्यायचं, की केवळ मला सत्ताधारी माणसाला द्यायचं नाही म्हणून जो समोर एकमेव आहे त्यालाच देईन. नाही, माझा विचार जर वेगळा आहे, माझा विचार समजा मी कम्युनिस्ट आहे किंवा मी समाजवादी आहे किंवा मी शिवसैनिक आहे, तर मला हा चॉईस असला पाहिजे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना पाडण्यासाठी इतकेच उमेदवार असले पाहिजेत आणि विरोधकांची फाटाफूट होता कामा नये, त्यांनी एकत्र यायला पाहिजे. अशी जबरदस्ती आपण करणं किंवा आघाडीतल्या किंवा युतीमधल्या घटक पक्षांनी धरणं की नाही आपल्याला जर निवडून यायचं आहे तर आपण नाही ह्या सगळ्यांना एकत्र घ्यायला पाहिजे तर समविचारी असतील तर ठीक आहे. परंतु जर कोणी येणार नसेल, मनसेसारख्या पक्षाला एकत्र लढायचं नसेल आणि त्यांना स्वतःची ताकद त्यांना असं वाटत असेल की मी स्वबळावर लढलो तरच माझी ताकद आत्ता नाही वाढली तरी विधानसभेत वाढेल, हे गेल्या वेळेला त्यांनी दाखवून दिलेलं आहे. तर ते तसं करू शकतात आणि मतदारांनाही चॉईस राहतो. ज्या लोकांना शिवसेना नको आहे किंवा भाजप नको आहे आणि मनसे जवळच वाटत असेल पण काँग्रेसही नको आहे तर त्यांना मतं देण्यासाठी त्यांना एक संधी किंवा त्यांना एक समोर हे असलं पाहिजे ना पर्याय. मला एकदा अंकुश काकडेंना विचारायचं आहे. अंकुशराव, आता बरीच विधानं जी केली गेली या सगळ्या मागच्या 2-3 दिवसामध्ये, त्याच्या आधी काही दिवस अशी एक चर्चा होती माध्यमांमध्ये किंवा वर्तमानपत्रांमध्ये आणि वाहिन्यांमध्ये सुद्धा की भारतीय जनता पार्टी आणि आपले नेते शरदराव पवार यांच्यामध्ये काही प्रकारची चर्चा किंवा यांच्यामध्ये काही शक्यता निर्माण होत आहेत का? आज सुद्धा त्या शक्यतांचा जेव्हा इनडायरेक्टली जरी उल्लेख गडकरींच्या बोलण्यामध्ये आला की निवडणुकांच्या नंतर या गोष्टीवर विचार केला जाईल, तर त्यांनी मतदारांमध्ये किंवा माध्यमांमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण होतो असं आपल्याला वाटत नाही का? नाही, एक गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या की पवारसाहेबांच्या बाबतीमध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये आमची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे की आम्ही येणारी लोकसभा निवडणूक ही काँग्रेस पक्षाबरोबर UPAचा घटक म्हणून आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये जातीवादी संघटनांबरोबर जातीवादी पक्षांबरोबर आम्ही कदापि जाणार नाही, अशा प्रकारच्या भूमिकेचा वारंवार उल्लेख आदरणीय पवारसाहेबांनी केला, राज्य पातळीवरील नेत्यांनी देखील केला. परंतु कुठेतरी आघाडीमध्ये फूट पडावी अशा प्रकारच्या वक्तव्यातून असे प्रकार केले गेले. पवारसाहेबांनी देखील सांगितलं की मी देशाचा कृषी मंत्री आहे आणि कृषी मंत्री या नात्याने या देशातील कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री त्याच्या राज्यातले काही प्रश्न जर घेऊन तो माझ्याकडे आला, काही चर्चा केली तर ती चर्चा स्वागतार्ह असते, त्यामध्ये कुठलंही राजकारण आणू नये. परंतु मुद्दाम भारतीय जनता पक्षाने आघाडीमध्ये संभ्रम निर्माण व्हावा, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा, पवारसाहेबांच्या भूमिकेबाबतीमध्ये मत कलुषित करावं ह्या हेतूने त्या हेतू पुरस्सर बातम्या पसरवण्यात आल्या. जी तारीख दिली होती त्या तारखेला पवारसाहेब पुण्यामध्ये होते, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बारामतीला होते, प्रणव मुखर्जींचा कार्यक्रम होता. हे सगळं जाणून बुजून त्या ठिकाणी केलं. आता मी मूळ मुद्द्यावरती येतो की या ठिकाणी आपण महायुतीमध्ये कोणाला सामावून घ्यायचं, कोणाला बरोबर घ्यायचं हा त्या ठिकाणी महायुतीतल्या नेत्यांचा प्रश्न आहे. परंतु भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना या केंद्रामध्ये आपण सत्तेवरती कधी येतोय अशा प्रकारची घाई झाली आहे. आणि अशा प्रकारची घाई झाली असल्यामुळे देशामध्ये NDAमध्ये महत्त्वाचा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय पक्षाला सकाळी कृष्णकुंजवरती जावं लागतं, रात्री मातोश्रीवरती जावं लागतं, त्या ठिकाणी नेत्यांची मनधरणी करावी लागते. अशा प्रकारची शोकांतिका भारतीय जनता पक्षाची झालेली आहे. नितीन गडकरी
हे संघाच्या कुशीतून वावरलेले नेते आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे. त्यांचा हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक आहे की या ठिकाणी आपल्या मतांचं विभाजन होऊ नये, आपल्याला या ठिकाणी महायुतीमध्ये जास्तीत जास्त जागा मिळाव्या यासाठी त्यांनी जरूर प्रयत्न केले. परंतु हे प्रयत्न करीत असताना ज्या आपल्या मित्रपक्षांचा सल्ला घेतला पाहिजे, त्यांच्याशी चर्चा करायला हवी, ती कुठल्याही प्रकारची चर्चा न करता जर ते अशा प्रकारे एखाद्या पक्षाच्या कट्टर विरोधकाकडे जाऊन चर्चा करत असतील तर कोणत्या पक्षाला ते मान्य होईल असा प्रश्न निर्माण होतो. मला वाटतं अर्थात हे अंकुशराव करत निलमताईंना असताना- काहीतरी तुमच्या विधानावर बोलायचंय. नाही, निलमताई पण हा. एकच हा बोला. अर्थात हे करत असताना हा. नितीन गडकरींनी आपण महायुतीमध्ये या अशा प्रकारचं आवाहन मनसेच्या नेत्यांना करणं याच्यामध्ये गैर काही नाही. परंतु तुम्ही निवडणुकाच लढवू नका अशा प्रकारची भूमिका घेणं हे लोकशाहीमध्ये अभिप्रेत नाही. आपण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा मत स्वातंत्र्य, आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार असताना तुम्ही या निवडणुकीमध्ये उभं राहू नका, जेणेकरून त्याचा फायदा आम्हाला होईल. म्हणजे दुसऱ्या पक्षावरती एक प्रकारे पण आपण अंकुशराव त्या ठिकाणी तुम्हाला तरी जबरदस्ती फायदा करतोय. होणारच आहे. तुम्हाला फायदा होणारच आहे. असं काहीही जरी नाही, झालं नाही. आणि आम्हाला- मनसेने निवडणूक लढवली तर तुम्हाला फायदा होणारच आहे. नाही, आम्हाला फायदा होतो की नाही तो भाग वेगळा. परंतु आपली ही भूमिका कशी असू शकते की समोरच्या एखाद्या पक्षाला सांगणं की तुम्ही निवडणुका लढवू नका. त्यांचं मनसे हा स्वतःचा, आणि आजपर्यंत लक्षात घ्या भारतीय जनता समीर, पक्ष असेल हा. किंवा शिवसेना युतीने सातत्याने त्यांच्या पायामध्ये दारामध्ये गेले, पण राज ठाकरेंनी कधीही त्यांना जुमानलं नाही. ठीक आहे. मी निलमताईंना काहीतरी एकनाथ बोलायचंय. खडसे अशा प्रकारची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतून ते चाललेत. डिकले म्हणतात त्या मताशी पूर्ण सहमत आहे. ठीक आहे. निलमताई बोला. नाही, मला असं वाटतं की महायुतीमध्ये सर्व गोष्टींवर चर्चा झाली पाहिजे, हा उद्धवजी ठाकरे यांचा जो आग्रह आहे तो सगळ्यांचाच मत आहे. दुसरं मला फक्त एक 2-3 छोटी स्पष्टीकरणं याच्याबद्दल मत मांडायचं आहे, स्पष्टीकरण म्हणण्यापेक्षा. एक म्हणजे संभ्रम तयार केला, आम्ही संभ्रम तयार केला, असं महायुतीच्या लोकांनी संभ्रम तयार केला शरदरावांबद्दल असं ते म्हणतात. शरदरावांबद्दल व्यक्तिगत मला आदर आहे, पण नरेंद्र मोदींना ते भेटले असं त्यांनी स्वतःच जाहीर केलं ना. म्हणजे तो संभ्रम काही विरोधी पक्षांनी केलेला नाहीये. आणि दुसरं ते म्हणून स्वतःच भेटले असं ना. म्हणतात की असं सगळ्यांना मी भेटत असतो, बोलत असतो. मग प्रश्न असा आहे, बरं अनेक वेळेला असं घडलेलं आहे राजकारणामध्ये की आधी भेटी होतात, त्याचा नंतर अर्थ काय हा बऱ्याच वेळेला नंतर कळतो काही वेळेला. पण म्हणूनच उद्धवजी ठाकरे जे बोलले ना की संभ्रम तयार होईल अशा पद्धतीने राजकारण करू नये, हा एक भाग. दुसरं असं की स्वतःच ते नरेंद्र मोदींना भेटतात म्हटल्यावर लोकांच्या मनात शंका येणं हा सुद्धा प्रकार सगळा होतोय. पण मला याबद्दल महत्त्वाचं असं वाटतं की मनसेनी निवडणूक लढवूच नये हा आग्रह अंकुश काकडेंचा का. प्रश्न असा आहे, अहो मी मगापासून सांगते की आमचे मतभिन्नता असली तरी सुद्धा मला एक सांगायला पाहिजे की लाल निशाण पक्ष घ्या तुम्ही. एक उदाहरण, तुम्ही सगळेच ओळखता त्यांना. अनेक वर्ष, म्हणजे मला वाटतं निदान 25 ते 30 वर्ष मी त्यांना ओळखते. तुम्ही ओळखत असाल, समीरण अंकुशजी ओळखतात. ते काँग्रेसला त्यांचा पाठिंबा आहे अनेक वर्ष. अंकुशराव काय तुमचा आग्रह का असा? संघर्ष करतात. नाही हा. मी त्याच्यावर उलट माझं म्हणणं असं आहे की तो मी त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, काय गडकरींच्या करायचं तो. विधानाबद्दल आक्षेप घेतोय की त्यांनी असं दुसऱ्या पक्षाला कसे सांगू शकतात की तुम्ही निवडणुका लढवू नका. अहो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पण एखाद्या पक्षाला तुम्ही अंकुशराव सांगणं- अंकुशराव एक प्रश्न जनतेला पडतो ना की तुमच्या पक्षाचे नेते तर राज्यसभेकरता सुद्धा निवडणूक लढवू नका म्हणून सांगतात आणि उमेदवार ऐकतात त्यांचं. त्याचं काय? नाही, राज्यसभेचं निवडणूक आणि ही लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक याच्यामध्ये फरक आहे, बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीने निवडणूक लढवू नये असं सांगू आपण, हा. पण एखाद्या राजकीय पक्षाला तुम्ही निवडणुका लढवू नका अशा प्रकारचं सांगणं म्हणजे त्या पक्षावरती आपण जबरदस्ती करतोय आणि लोकशाहीमध्ये हे अभिप्रेत नाही. अशा पद्धतीने जबरदस्तीचं अहो, राजकारण तो पक्ष असा आहे का जबरदस्ती करून अंकुशराव घेणार? अंकुशराव हे तुमचं सोयीचं राजकारण, म्हणजे राजकारण चालतं इथपर्यंत ठीक आहे, पण सोयीचा अर्थ लावणं म्हणजे थोडासा गमतीचा प्रकार वाटतो.